नागपूरमध्ये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे बौद्धिक सुरू आहे आणि भाजपचे अनेक नेते आलेले आहेत, शिवसेनेचे आलेले आहेत। मात्र आज अजित पवार या बौद्धिकसाठी येणार का या संदर्भात राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा चालू आहे आणि त्यांचे आमदार राजू कारेमोरे आता आपण पाहिली त्यांच्याबरोबरची बातचीत काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनीच ही बातचीत केली होती। आपण थेट जाऊया अमरकडे आणि जाणून घेऊया नागपूरमध्ये सध्या काय नेमकं बौद्धिक ह्या कार्यक्रमातलं वातावरण आहे आणि कोण कोण आलेत, काय नेमके राजकीय चर्चा होतात। अमर, अजित पवार येणार का याबाबत उत्सुकता आहे। आपण पाहिलं होतं महायुतीच्या निवडणुकीला जेव्हा सामोरं जायचं होतं त्याआधी अजित पवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातलं वातावरण चिघळलं होतं, तणावाचं वातावरण होतं, कारण बऱ्याच टीका टिप्पण्या होत होत्या। तेव्हा आज अजित पवार इथे येतील का याबाबतची उत्सुकता आहे, काय नेमकं हे सगळं वातावरण आहे? अनुपमा, अजूनपर्यंत अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाचे मंत्री किंवा नेते राजू कारेमोरे सोडले तर कोणी आलेलं नाही। राजू कारेमोरेंचंही असं म्हणणं होतं की मला काही सूचना नव्हता, मी परस्पर आलो, पण आतापर्यंत अजित पवार पक्षाचे कोणीच आलेले नाही राष्ट्रवादीचे। तर शिवसेना आणि भाजपाचे सगळे प्रमुख नेते आणि आमदार येथे पोहोचलेले आहे आणि थेट दृश्य मी दाखवतो। आता बौद्धिक सुरू झालेलं आहे। फक्त मंत्री आणि आमदार एवढ्याच जणांना आतमध्ये जाण्यास परवानगी आहे। त्यांचे इतर जो स्टाफ आहे त्यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आहे ते या महर्षी व्यास सभागृहाच्या बाहेर उपस्थित आहे। कोणाला आतमध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे माध्यमांना आणि किंबहुना फक्त आमदार आणि मंत्री एवढ्याच लोकांना आतमध्ये जाण्यास परवानगी आहे। संघाकडून एक बौद्धिक सुरू झालाय। संघ विचार काय, संघाचं काम कशा पद्धतीने चालतं याची सगळी माहिती या बौद्धिकमध्ये देण्यात येते। राजेश लोयाजी महानगर संघचालक, ताम शेट्टीवार जे प्रांत सरसंघचालक आहे, हे दोघंही इथे उपस्थित आहे। नंतर भाजपाचे शीर्षस्थ राज्यातलं नेतृत्व, शिवसेनेचं शीर्षस्थ नेतृत्व, प्रमुख मंत्री हे सगळेजण आले। आता हे बौद्धिक साधारणतः 15 ते 20 मिनिटं होईल। इथून एक प्रेरणा मिळत असल्याची भावना सगळ्या आमदारांनी व्यक्त केली होती। त्याप्रमाणे ते बौद्धिक घेतल्यानंतर ते बाहेर आल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच जाणून घेण्यात औत्सुक्याचं ठरेल। ज्या पद्धतीने मोठा असा विजय महायुतीला दिलेला आहे, ज्या पद्धतीने प्रचार झालेला होता सगळा, आणि संघाची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये संघ अगदी मायक्रो प्लॅनिंग करून पूर्ण निवडणुकीमध्ये सक्रिय होत्या। वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी मदत केली आणि असा दणदणीत असा संपूर्ण हा विजय मिळवला। त्यामुळे आता नेमकं बौद्धिकमध्ये काय सांगण्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार। कोणती एनर्जी, कोणती प्रेरणा घेऊन हे सगळे आमदार शिवसेना आणि भाजपाचे जातील याकडे लक्ष राहणार आणि त्याचबरोबर अजितदादा का आले नाही हे सुद्धा जाणून घेण्याचा उत्सुकता आहे। जसं आपण आधी पण पाहत होतो प्रचारादरम्यान सुद्धा कुठेतरी अजितदादांची थोडी भूमिका वेगळी होती। आताही ते इथे संघ कार्यालयात आलेले नाहीये त्यांचे कोणतेच नेते, कारेमोरे सोडले तर, त्यामुळे त्याच्याबाबतकडे पण सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अनुपमा, निश्चितच अमर, हा बौद्धिक झाल्यानंतर बेसिकली काय प्रतिक्रिया असतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजपचे आमदार आहेत ते अनेकदा खरं तर त्यांनी बौद्धिक अटेंड केलेलं आहे। मात्र जे नव्यानं आलेले आहेत आणि बेसिकली शिवसेनेमधल्या ज्या आमदारांनी पहिल्यांदाच बौद्धिक अटेंड केलेलं आहे त्यांची सुद्धा प्रतिक्रिया बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अमर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि पुन्हा आपण वेळोवेळी भेटू आणि या संदर्भात चर्चा करत राहू।